If triangle ABC similar to triangle PQR and AB is to PQ is 3:7, then find area of triangle ABC upon area of triangle PQR. हा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. सो काय दिलेलं आहे बघा याच्यामध्ये, गिवन दॅट triangle ABC is similar to triangle PQR हे आपल्याला दिलेलं आहे. ओके, सो देअरफॉर नेक्स्ट स्टेप आपण काय लिहिणार आहे बघा, कुठला थेरम वापरणार आहे, बाय थेरम ऑफ, ओके मी शॉर्ट मध्ये लिहिलंय, बाय थेरम ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. किंवा तुम्ही अगदी शॉर्ट मध्ये रेशो हा शब्द नाही लिहिला तरी चालतंय, बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल असं जरी म्हटलं तरी चालतंय. तर तो थेरम आपल्याला काय सांगतो, तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR यांचा रेशो कुणा इतका असतो, तर इथे कुठल्या साईड दिलेल्या आहेत बघा, AB इज टू PQ, तर इकडचा AB घेतला, इकडचा PQ, तर त्याच्या जे करस्पॉन्डिंग साईड्स आहेत म्हणजे कुठल्या AB आणि PQ, तर त्यांच्या जो साईड आहे हे जे एरियाचा रेशो आहे तो साईडच्या स्क्वेअरच्या रेशोला काय असतो, इक्वल असतो. ओके, सो AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. सो नेक्स्ट स्टेप काय करूया, दोघांनाही स्क्वेअर आहे, सो AB अपॉन PQ एकच ब्रॅकेट टाका आणि स्क्वेअर. आता आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे बघा, तर AB इज टू PQ किती आहे, 3:7. सो इथं तुम्ही लिहू शकता ते AB इज टू PQ इज 3:7. म्हणजेच काय, AB अपॉन PQ ची व्हॅल्यू किती आहे, 3/7 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, सो नेक्स्ट स्टेप बघा, 3 चा स्क्वेअर येणार आहे 9, 7 चा स्क्वेअर येणार आहे 49. ओके, सो अशा प्रकारे त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो किती आलेला आहे, 9/49. ओके, सो दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. नाव आता आपण सेकंड क्वेश्चन बघूया. इन ट्रायंगल XYZ अँगल Y इज 90 डिग्री, YW परपेंडिक्युलर टू XZ. YW आपल्याला दिलेला आहे 10, XW आहे 25 आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, YZ फाइंड करायचं आहे. सो आपण काय करणार याच्यामध्ये, तर सगळ्यात पहिल्यांदा लिहूया इन ट्रायंगल XYZ. सो या ट्रायंगल मध्ये काय दिलेलं आहे, अँगल Y जो आहे तो 90 डिग्री आहे, म्हणजे हा ट्रायंगल कसला आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि त्याच्यात आणखीन एक दिलेलं आहे आपल्याला, YW इज परपेंडिक्युलर टू XZ. तर बघा, ट्रायंगल राईट अँगल असेल आणि हायपोटेनियस वर परपेंडिक्युलर असेल, XZ ही काय आहे, हायपोटेनियस, त्याच्यावर जर परपेंडिक्युलर असेल तर ऑब्विसली आपण कुठला थेरम वापरणार आहे, बाय थेरम ऑफ, ओके शॉर्ट मध्ये लिहितो, जॉमेट्रिक मीन. तो जॉमेट्रिक मीनचा थेरम आपण काय करायचा, वापरायचा. मग तो थेरम आपल्याला काय सांगतो, तर याच्यामध्ये बघा, परपेंडिक्युलर कोण आहे त्याचा स्क्वेअर, ओके हायपोटेनियस वर परपेंडिक्युलर कोण आहे, YW त्याचा स्क्वेअर, आणि त्या हायपोटेनियसचे दोन पार्ट म्हणजे XW मल्टिप्लाय YZ. बघा, XW मल्टिप्लाय WZ, XW मल्टिप्लाय WZ. ओके, सो YW चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर येणार आहे, 10 चा स्क्वेअर इज इक्वल टू XW ची व्हॅल्यू दिली आहे 25 आणि WZ आपल्याला फाइंड करायचं. सो 10 चा स्क्वेअर किती येईल रे, 100. हा मल्टिप्लाय 25 इकडे येऊन काय होईल, डिवाइड इज इक्वल टू काय म्हणणार आहे आपल्याला, WZ. ओके, याचा अर्थ WZ हा किती असणार आहे, 25 4 जा 100. ओके, सेंटीमीटर असं काही दिलं नसेल तर युनिट लिहा. ओके, सो YZ इज नथिंग बट 4 युनिट, जे की आपल्याला फाइंड करायचं होतं. ओके, तर अशा प्रकारे आपण कुठला थेरम वापरला, जॉमेट्रिक मीन. तर आता आपण क्वेश्चन नंबर 4 बघूया. इफ साइन थीटा इज इक्वल टू 11/61 फाइंड कॉस थीटा. जर आपल्याला साइन थीटा दिलेला असेल तर आपण काय फाइंड करायचं, कॉस थीटा फाइंड करायचं. म्हणजे काय करायचं, तर हा फॉर्म्युला वापरायचा, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. हा आपला
3 ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज मध्ये किंवा फॉर्म्युला मधला पहिला फॉर्म्युला. तुम्ही आयडेंटिटी पण लिहू शकता. ओके, आयडेंटिटी 1. सो साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज 1, कॉस स्क्वेअर थिटा इज 1. नाव आपल्याला काय दिलेलं आहे, साइन स्क्वेअरची व्हॅल्यू दिलेली आहे. काय फाइंड करायचं आहे, कॉस स्क्वेअर थिटा. सो कॉस स्क्वेअर थिटा लेफ्ट हँड साइडला आहे तसं ठेवा. हा साइन स्क्वेअर थिटा इकडे येऊन काय होणार आहे, मायनस. सो 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. नाव नेक्स्ट कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा किती आहे बघा, 11/61. ओके, कॉस स्क्वेअर थिटा इज 11/61 ब्रॅकेट स्क्वेअर. 11/61 कारण इथं साइन स्क्वेअरचा स्क्वेअर आहे. ओके, त्यामुळे 11/61 व्हॅल्यू ठेवायची आणि त्याचा स्क्वेअर करायचं. नेक्स्ट कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस 11चा स्क्वेअर येणार आहे 121 आणि 61चा येणार आहे 3721. ओके, नेक्स्ट कॉस स्क्वेअर थिटा. आता इथे डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1 आहे. सो सेम करण्यासाठी काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो 1 मल्टिप्लाय 3721 मायनस 1 मल्टिप्लाय 121 डिवायडेड बाय 1 मल्टिप्लाय 3721. ओके, नाव नेक्स्ट कॉस स्क्वेअर थिटा 1 जा केल्यावर किती येणार आहे, 3721 मायनस 121 डिवायडेड बाय 3721. हा आपला आलेला आहे. मग आता आपण काय करणार आहोत, तर कॉस स्क्वेअर थिटा हे मायनस केलं तर किती येणार आहेत सांगा, 3600. ओके, हे सबस्ट्रॅक्शन करायचं दोघांचं, 3721. सो अशा प्रकारे आपण काय केलं, कॉस स्क्वेअर फाइंड केला. तर पण आपल्याला ऍक्च्युली काय फाइंड करायचं आहे, कॉस. सो काय म्हणायचं, टेकिंग स्क्वेअर रूट. ओके, काय फाइंड करायचं आपल्याला, स्क्वेअर रूट फाइंड करायचं. सो बघा, कॉस स्क्वेअर थिटाचं स्क्वेअर रूट आणि इकडं 3600 डिवायडेड बाय 3721 याचं स्क्वेअर रूट. जसं की मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, 2चा समजा 3 आहे, 3चा स्क्वेअर, तर 3चा स्क्वेअरचं स्क्वेअर रूट असेल तर 3चा स्क्वेअर 9, 9चं स्क्वेअर रूट परत 3. थोडक्यात स्क्वेअरला स्क्वेअर रूट काय होतं, कॅन्सल. ओके, 3चा स्क्वेअर 9, 9चं स्क्वेअर रूट परत 3च येतं, त्यामुळे स्क्वेअरला स्क्वेअर रूट काय होतं, कॅन्सल. आणि काय मिळतो आपल्याला, कॉस थिटा. हा कुणाचा येणार आहे बघा, तर येणार आहे तो 60चा. 60 मल्टिप्लाय 60 कर किती मिळणार आहे, 3600. तर त्याचं स्क्वेअर रूट आलं 60 आणि याचं आपल्याला माहितच आहे, आत्ताच आपण केलं 61. ओके, स्क्वेअर रूट 61चा स्क्वेअर करा 3721, त्यामुळे याचं स्क्वेअर रूट किती आलं, 61. सो अशा प्रकारे कॉस थिटाची व्हॅल्यू किती असणार आहे, 60/61. ओके, सो हा 2 मार्क्स साठी आपल्याला क्वेश्चन विचारलं जाईल. सो नेक्स्ट आपण क्वेश्चन नंबर 5 बघूया. क्वेश्चन नंबर 5 मध्ये बघा, इन ट्रायंगल ABC, ए बी आणि सी चे कोऑर्डिनेट आपल्याला दिलेले आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे, ट्रायंगलचा जो सेंट्रॉइड आहे त्याचे कोऑर्डिनेट फाइंड करायचे. ओके, सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल. सो यासाठी काय करायचं, तर पहिल्यांदा इन ट्रायंगल ABC काय काय दिलेलं आहे बघा, ए राईट डाऊन करूया, -3 4, बी 4 8 आणि सी 2 -3 हे राईट डाऊन केले आपण. आता याच्यामध्ये काय फाइंड करायचं बघा, x1, त्यानंतर इथे लिहूया आपण x1 y1, x2 y2 आणि x3 y3. ओके, सो x1 बघा याच्यामध्ये कोण आहेत, याच्यामध्ये हा x1 आला जे -3, परत y1 किती आला 4. ओके, y1 किती आला 4. त्यानंतर x2 किती आहे बघा 4, y1 4. त्यानंतर x2 आहे 4 आणि y2 आहे 8, x3 आहे 2 आणि y3 आहे -3. ओके, सो हे पहिल्यांदा फाइंड केलं आपण. मग आता काय करायचं, सेंट्रॉइड जी चा फॉर्म्युला लिहायचा, सेंट्रॉइड जी ऑफ ट्रायंगल किंवा त्या ट्रायंगलचं नाव लिहिलं तरी चालतं.
सो सेंट्रॉइड जी ऑफ ट्रायंगल त्याचा फॉर्म्युला काय, x1 प्लस x2 प्लस x3 डिवायडेड बाय 3, कॉमा द्यायचा. दुसरा कोऑर्डिनेट काय असणार आहे, y1 प्लस y2 प्लस y3 डिवायडेड बाय 3. सो मी इकडे लिहितो आता व्यवस्थित दिसण्यासाठी. तुम्ही एका खाली एक स्टेप एक्झाम मध्ये लिहित चला किंवा इथे खाली लिहा. आता बघा x1 -3 4 आणि 2 आले, +4 प्लस 2 डिवायडेड बाय 3, कॉमा y1 4 प्लस 8 प्लस -3 डिवायडेड बाय 3. नाउ नेक्स्ट 4 - 3 दॅट इज 1. ओके, 4 मधून 3 मायनस केले किती येणार आहे, 1 येणार आहे. आणि 1 प्लस 2 किती येणार, 3 डिवायडेड बाय 3. 3 डिवायडेड बाय 3. नाउ 4 प्लस 8 12 मायनस 3. ओके, 12 मायनस 3 येणार आहे 9 डिवायडेड बाय 3. सो 3 ला 3 काय झालं, कॅन्सल. 3 1 जा 3, 3 3 जा 9. ओके, 3 3 जा 9 म्हणजे 1 3 हा तुमचा काय असणार आहे, सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट असणार आहे. 3 1 जा 3, इथे 1 आलं. आणि हे सगळं कॅल्क्युलेशन करून किती आलं, 12 मायनस 3 9 आलं होतं. 9 ला 3 ने डिवाइड केलं, किती आलं, 3 3 जा 9 म्हणजे किती आलं, 1 and 3. दीज आर द सेंट्रॉइड. सो आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 आपण बघूया. इन द फिगर अँगल APQ, ओके, अँड अँगल ABC is equal to 60 degree, then prove that AP upon PB is equal to AQ upon QC. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो याच्यासाठी सुरुवातीला काय करणार आहोत बघा आपण. तर हे जे दिलेलं आहे इन फिगर, ओके, अँगल APQ इज इक्वल टू अँगल ABC इज इक्वल टू 60 डिग्री. दिस इज गिवन. हे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. याचा अर्थ काय, तर हे दोन अँगल इक्वल आहेत म्हणजे अँगल APQ इज इक्वल टू अँगल ABC. बोथ आर इक्वल. इक्वल म्हणजेच काय, आणखीन एक स्टेप आपण लिहू शकतो, कॉन्ग्रंट. सो दोन अँगल काय झाले, कॉन्ग्रंट झाले. आता समजा इफ AB इज ट्रान्सव्हर्सल. ओके, ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय, तर दोन लाईनना कट करणारी आणखीन एक लाईन. म्हणजे समजा एक लाईन आहे PQ आणि दुसरी लाईन आहे BC, तर त्यांना कट करणारी ही एक ट्रान्सव्हर्सल आहे AB. ओके, आणि इथला अँगल बघा, हा अँगल आहे 60 डिग्री आणि हा पण अँगल आहे 60 डिग्री. मग हे दोन कुठल्या प्रकारचे अँगल झाले, तर बघा दोन्ही पण लाईनच्या वर आहेत. इथे लाईनच्या वर आहे, इथे लाईनच्या वर. सो हे कुठले अँगल झाले, करस्पॉन्डिंग. मग करस्पॉन्डिंग अँगलची टेस्ट वापरायची. देअरफॉर आणखीन एक वर्ड इथे, बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. सो ती करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट आपल्याला काय सांगते, जर त्या दोन लाईनचे करस्पॉन्डिंग अँगल काय असतील, कॉन्ग्रंट असतील, जसे की इथं आहे. ओके, हे दोन करस्पॉन्डिंग अँगल काय आहेत, कॉन्ग्रंट आहेत. तर त्या दोन लाईन पॅरलल असतात. म्हणजे कुठल्या, PQ इज पॅरलल टू साइड BC. Okay, PQ is parallel to side BC. Therefore, in triangle ABC, okay, PQ is parallel to side BC. सो इथे बघा, इथे काय आलेलं आहे, PQ कुणाला पॅरलल आहे, BC ला. म्हणजे कुठला थेरम वापरणार आपण, देअरफॉर बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, दॅट इज देअरफॉर बाय BPT, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. तो थेरम आपल्याला काय सांगतो, तर तो त्या थेरमनुसार AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC, जे की आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ओके, सो इथे लिहूया AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. सो दिस इज रिक्वायर्ड. ओके, जे की आपल्याला काय करायचं होतं, फाइंड करायचं होतं. AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. ओके, दिस. सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इज 6 8 10 पायथागोरियन ट्रिपलेट गिव्ह द रिझन. सो आपल्याला काय करायचं आहे की हे 6 8 10 हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही ते प्रूव्ह करायचं.
सो याच्यातला ग्रेटर नंबर कोण आहे 10. 10चा स्क्वेअर करायचा. सो 10चा स्क्वेअर किती येणार आहे 100. 10 मल्टिप्लाय 10 100. नाव सेकंड 6 आणि 8 हे जे बाकीचे दोन नंबर आहेत त्यांचा स्क्वेअर करायचा आणि ऍडिशन करायचे. सो 6चा स्क्वेअर येणार आहे 36 आणि 8चा स्क्वेअर येणार आहे 64. सो 6 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर इज इक्वल टू 100. सो दिस इज नंबर 2. देअरफोर काय आलेलं आहे बघा 10चा स्क्वेअर पुन्हा इतका आलेला आहे 6 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर फ्रॉम 1 and 2. ओके फ्रॉम 1 and 2. देअरफोर हे दोन्ही सेम आले की काय म्हणायचं 6, 8, 10 आर पायथागोरियन ट्रिपलेट. ओके 6, 8, 10 आर पायथागोरियन ट्रिपलेट. सो आता आपण क्वेश्चन नंबर 8 बघूया. क्वेश्चन नंबर 8 मध्ये बघा ट्रायंगल ABC. ओके ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल AQR. ओके हे दोघे सिमिलर आहेत आणि AB अपॉन AQ किती आहे 3/4. सो विच ट्रायंगल इज ग्रेटर और असं पण विचारलं जाईल विच ट्रायंगल इज स्मॉलर. सो स्टार्ट करताना आपण काय करणार आहे बघा ट्रायंगल ABC सिमिलर आहे ट्रायंगल AQR ला. ओके हे दोन ट्रायंगल एकमेकाला काय आहेत सिमिलर आहेत. मग हे जर दोन ट्रायंगल एकमेकाला काय असतील सिमिलर असतील तर आणि आणखीन एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे AB अपॉन AQ किती दिलेलं आहे 3/4. मग सिमिलर ट्रायंगल मध्ये काय असतं तर करस्पॉन्डिंग साइड्सचा रेशो सेम असतो म्हणजे AB अपॉन AQ ओके इज इक्वल टू इकडचा BC घेतला तर इकडचा QR आणि इकडचा AC घेतला तर इकडचा कोण येणार आहे AR करस्पॉन्डिंग. तर हे तिन्ही पण रेशो काय येणार आहेत सेम येणार आहेत. ऍक्च्युली A अपॉन B किती दिलाय 3/4. हे सगळेच काय असणार आहेत 3/4. सो बघा ह्या प्रत्येकामध्ये AB असू दे BC असू दे ACचा रेशो आहे 3. ओके आणि या AQ QR आणि AR चा रेशो किती आहे 4. तो कुठला रेशो ग्रेटर आहे हा 4. त्यामुळे काय होणार AB पेक्षा ग्रेटर कोण येणार सॉरी AQ. BC पेक्षा ग्रेटर कोण येणार QR किंवा BC स्मॉलर येणार. AC पेक्षा ग्रेटर कोण येणार AR. ओके म्हणजे ऑब्विसली कुठला ट्रायंगल ग्रेटर असणार आहे देअरफोर ट्रायंगल AQR is greater and triangle ABC is smaller. ओके सो हे दोन पॉइंट्स काय करायचे अशा प्रकारे लक्षात ठेवायचे ज्याचा रेशो जास्त ओके तो ट्रायंगल ग्रेटर किंवा त्या साइडचा जो करस्पॉन्डिंग ट्रायंगल आहे तो ग्रेटर. ओके कम्प्लीट द फॉलोइंग. ओके तुम्हाला हे दोन आहेत हे कदाचित MCQ ला विचारतील ओके किंवा 1 मार्क मध्ये सुद्धा कम्प्लीट करायला विचारतील. सो याच्यामध्ये बघा 1 प्लस काय येणार आहे फिल इन द ब्लँक्स मध्ये tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा. सो पहिली फिल इन द ब्लँक्स काय येणार आहे 1 प्लस tan स्क्वेअर थीटा येणार आहे 1 प्लस cot स्क्वेअर थीटा इज नथिंग बट काय येणार आहे बघा कोसेक स्क्वेअर थीटा. सो ही आपली तिसरी आयडेंटिटी ही दुसरी आणि ही तिसरी. ओके सो फॉर्म्युला किंवा आयडेंटिटी 2 अँड फॉर्म्युला और आयडेंटिटी 3. ओके सो हे लक्षात ठेवा याच्यातले कुठलीही फिल इन द ब्लँक्स येऊ शकते. मी दिली अशीच नव्हे 1 प्लस tan स्क्वेअर इज इक्वल टू वॉट सेक स्क्वेअर असं पण येईल किंवा 1 प्लस वॉट इज कोसेक स्क्वेअर दॅट इज कॉट स्क्वेअर. ओके सो आता क्वेश्चन नंबर 10 बघूया. P इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट A-8 to B64 फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ P. तर आपल्याला काय करायचं आहे P चे कोऑर्डिनेट फाइंड करायचे आहेत. सो P चे कोऑर्डिनेट फाइंड करत असताना बघा आपल्याला जे A आणि B दिलेले आहेत ते राईट डाऊन करून घेऊया. -8 2 आणि B दिलेला आहे ओके 6 4. सो याच्यामध्ये काय करणार आहे आपण x1 -8 y1 2 x2 6 y2 4. सो हे पहिल्यांदा आपण फाइंड केले. आता हे फाइंड केल्यानंतर याच्यामध्ये बघा x1 y1 x2 y2 हे आपण फाइंड केले.
त्याच्या पुढे काय येणार आहे तर मिड पॉइंट किंवा कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉइंट ऑफ P इज इक्वल टू ओके x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2 y1 प्लस y2 डिवायडेड बाय 2. सो हे आपण लिहिलं. आता याच्यात व्हॅल्यू पुट करूया. x1 ची व्हॅल्यू आहे -8, x2 ची व्हॅल्यू आहे 6 डिवायडेड बाय 2, y1 प्लस y2 दॅट इज 2 प्लस 4 डिवायडेड बाय 2. सो साइन डिफरंट असल्यावर काय करणार आपण सबस्ट्रॅक्शन. सो 6 -8 दॅट इज 2 ग्रेटर नंबरचं साइन -2 डिवायडेड बाय 2, 2 प्लस 4 6 डिवायडेड बाय 2. ओके सो 2 1 जा 2 म्हणजे साइन कुठलं येणार -1 आणि 2 3 जा 6 दॅट इज -1 3. हे तुमचं काय असणार आहे करेक्ट आन्सर. ओके